धम्मयात्रा आदरणीय दादासाहेब रुपवते यांचा 101वा जन्मदिन आणि त्यानिमित्तानं तालुक्यातून आणि महाराष्ट्रातून असंख्य दादांचे अनुयायी इथे येतात, दरवर्षी येतात आणि ही धम्मयात्रा संपन्न होते। आज विशेष करून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले साहित्य क्षेत्रातील मोठं नावाजलेलं नाव आणि आपलं भाग्य आहे की ते आपल्या तालुक्यातील आहेत ते रावसाहेब कसबे साहेब, डॉक्टर आनंद देवडेकर, कॉम्रेड अजिजी नवले। बरा झाला माझा मित्र आंदोलनातून इथं मला सापडला है ना, कारण त्यांच्या आंदोलनात सामोरं जायला आम्हाला परवडत नाही, निदान इथं भेटायला बरं आहे ना। त्याचबरोबर ॲडव्होकेट संगराजी रुपवते, आदरणीय सुशीलाताई, त्याचबरोबर आदरणीय उत्कर्षताई, विनयजी सावंत, विजयजी वाकचौरे, अरुणजी रुपवते, दिलीपजी भांगरे, बाबूराव निकाळे, सुरेश रोकडे, आर.बी. अभंगसर, बंसी त्रिभुवन, त्याचबरोबर भंते नाग घोष आणि सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, समोर बसलेली आंबेडकरी चळवळीची आणि दादासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणारी सर्व मायबाप जनता, खरं तर दादासाहेबांना मला वाटते अशोकरावांच्या एका प्रचारात मी पाहिल्यासारखं वाटते। त्यांचं सुरुवातीचं इलेक्शन असेल आणि राजूरमध्ये झालेली त्यांची सभा, त्यावेळेस मी 8वी 10वीत काहीतरी असलो पाहिजे। आणि त्यानंतर कुतूहलानं दादासाहेबांचं कार्य प्रेरणा म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर अकोल्याची जी जडणघडण सापडते त्यात मग कॉलेज असेल किंवा अगस्ती सहकारी कारखाना असेल तर ही दादासाहेबांची देणगी आहे। त्यावेळेला पहिला आलेला विचार हा दादासाहेबांनी केलेला विचार आहे आणि ज्यावेळेस आमचा अगस्ती सहकारी कारखाना व्हेंटिलेटरवरती येतो तर साहजिक लोक म्हणतात की कारखाना सोडून अकोल्यात असं उद्योगाचं आहे काय, आणि प्रकर्षानं त्यावेळेला मग आठवण येते दादासाहेबांची की त्यावेळेला किती लांबचा विचार करून, किंवा आम्ही ज्यावेळेला वसतिगृहामध्ये असायचो तर त्यावेळेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल आहेत, आपल्या इथं पण अकोल्यामध्ये वसतिगृह आहे आणि तिथं मग खेड्यापाड्यातली पोरं कुठं नंबर लागो ना लागो त्या वसतिगृहामध्ये लागायचं आणि शिकायची पोरं, म्हणजे असं दूरदृष्टीनं शाळा कॉलेज असा विचार करत करत शिक्षणाला महत्त्व देत सगळी ह्या जडणघडीमध्ये दादासाहेबांचं काम। बाबूजींनी त्यानंतर त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला, बाबूजी पडद्याआड झाले, आता पुढची पिढी पण त्या दृष्ट्यातनं काम करते, आव्हानं भरपूर आहे। पण मी जे काही जगाकडून ऐकतोय म्हणजे कदाचित ती माझी भावना आहे असं समजा की बाबासाहेबांनंतर जे काही एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये झालं ते दादासाहेब रुपवते असं मला कळतं ज्यावेळेस आम्ही विधानसभेच्या सभागृहामध्ये कधीतरी चर्चा होते आणि मग आम्ही जे मित्र एकत्र येतो त्यांतून ऐकायला भेटतं। आणि मला म्हणजे हा एवढा मोठा माणूस आणि आज त्यांची 101वी जयंती त्यानिमित्तानं आपण इथं उपस्थित आहे। बाकी राहिलं मागण्यांचं, कोतुळचं रेस्ट हाऊस जिल्हा परिषदेचं रेस्ट हाऊस आहे, कागदपत्रात प्रस्ताव पाठवला आहे, ते झाल्यानंतर निधी देणं ही काही मोठी बाब नाही आहे, निधी देणं सहज शक्य आहे, परंतु त्याच्या आधी ते जिल्हा परिषदेकडून आपल्याला हस्तांतरित करून घ्यावी लागेल ती जागा। बाबासाहेब तिथं आले होते। अकोल्याच्याही बाबतीत तशीच आहे
अकोल्यामध्ये पण एक स्मारक उभं करायचे. दुसरीकडचा एक प्रस्ताव आपण जिथं बाबासाहेब आले होते तिथला प्रस्ताव आपण पाठवून दिला आहे. ऑलरेडी तिथं मधी 1 कोटी रुपये निधी देण्याचा पण मी प्रयत्न केला. नगरपंचायतच्या कारभारामुळं तो वापरता आला नाही. पण आता पुढचं पाऊल म्हणून मला वाटतं काहीतरी 5 कोटीचा निधी आपण तिथं टाकला आहे. पण राजकारण आहे, वेगवेगळे प्रवाह आहेत, त्याला येणाऱ्या अडचणी आहेत, कुणाला काम करायचं आहे, कुणाला काम होऊ द्यायचं नाही, अशा याच्यातून आपल्याला पुढं चालायचं. कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत कोण कशात भलं मानेल त्यात काही सांगता येत नाही. कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांनी जी प्रत्येकाला घटनेच्या 21व्या कलमानुसार दिलेला अधिकार आहे, पण तरीसुद्धा त्यावरून पुढं जात जात हे सगळं पुरं करायचं आहे. थोडंफार संघराजी मी आज उशिरा आलो म्हणून मी जास्त वेळ थांबणार आहे. कदाचित मी लवकर आलो असतो तर मी लवकर गेलो असतो. म्हणजे म्हणजे मी कदाचित मुख्य वक्ते मला ऐकायला पण भेटले नसते. त्यामुळं मी माझ्या वेळेवर आलो आहे असं मी मला स्वतःला आणि लोकांनी मला वेळेवरती प्रतिनिधित्व दिलं आहे. त्यामुळं तो काळ पण जसा होता त्यातून मी अकोल्यात बदल करायला केलं आहे का नाही तुम्ही म्हटले केलं आहे तर केलं आहे असं मी म्हणेन जास्त. आणि अजून बरंचसं काही करायचं आहे तर तो नक्कीच जे दादासाहेबांचं स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं, तर त्यातला काही खारीचा वाटा जरी माझ्याकडनं पूर्ण झाला नाही, महाराष्ट्रासाठी काम करू शकलो, पण निदान अकोले तालुक्यात अकोले मतदारसंघात काम करू शकलो तरी हे जीवन कृतार्थ झालं असं मी समजेन. मी काही पुनर्जन्म वगैरे तसं काही मानत नाही. हे जन्म आहे, हा जन्म आणि यातच काम करायचं. मी मध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स वाचला आणि त्यातलं त्यांनी साम्य सांगितलं. तसं काय नाही, तुमच्या चळवळीत आम्ही काही दिवस होतो असं काही नाही. बरेच पक्ष बदलल्याचे हेही फायदे असतात. असं मग प्रत्येक याचा अभ्यास झाला पाहिजे ना. पुनर्जन्म नाही म्हणजे ह्याच जन्मामध्ये चांगले अनुभव तरी घेतले पाहिजे. आणि तसं घेत आता मी जास्तीचा वेळ घेणार नाही. पण जे काही आमच्या मित्रांनं मागण्या केल्या त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या मागण्यात उत्कर्षाताई किंवा विजयराव हे बऱ्याच वेळा मागच्या वेळेला संघराजेंचा आग्रह होता की डॉक्टर साहेब तुम्ही आलेच पाहिजे. पण आमचा पिंपळगाव खांडचा पाण्याचा सत्याग्रह पेटला आणि मला नाईलाजास्तव तिथं आंदोलनाला बसावं लागलं आणि त्यामुळे गेल्या वर्षी मी आलो नाही. किंबहुना गेल्या वर्षी त्याचा फायदा लोकांना पण झाला की आपलं पाणी आपल्या वाट्याचं राहिलं आणि आज परत एकदा 14 तळं निघालं आहे. तर चला परत एकदा त्यातून चांगलं काहीतरी बाबासाहेबांनी जसं चांगलं साध्य केलं तसं निघेन. परत एकदा उत्कर्षताई आपण मला फोन करून तर आठवण दिली आणि आठवणीत होतो. हा 28 फेब्रुवारी हा न विसरणारा दिन आहे. त्यामुळं दरवर्षी आपण भेटतो, इथून काहीतरी चांगलं घेऊन जातो आहे आणि आपण गावागावात काम करतो आहे. ह्या निमित्तानं एकच राहीन की पहिला काळ थोडा बदलला आहे. म्हणजे मगाशी डॉक्टर अजितजी नवले म्हटले की जयंती 14 एप्रिल बाबासाहेबांची ही गाव कुसाला व्हायची, तर आता तसं नाही. कुठेही झाली तरी गाव त्याच्यात सहभागी व्हायला लागला आहे. बरोबर नाही जीभाऊ? आम्ही तर जयंतीला असतो सगळे एकत्र येऊन आपण समारंभ, मग आदिवासी जागतिक दिन असो नाही ते 14 एप्रिल असो. अकोल्यात तरी जे काही जातीपातीचं लोण आहे ते अजून पसरलेलं नाही. म्हणजे कुणी चुकून हिंदू मुस्लिम शीख ईसाई आदिवासी दलित असा कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर किंबहुना ही माती त्याला पोषक नाही आहे. आणि त्यामुळं पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढं जातो आहे. या भगव्याकडे पाहून तुम्हाला काही वाटू देऊ नका, हे बुद्धाचं चिवर पण असू शकतं. म्हणजे नाहीतर हा असा कसा आला गडी म्हणायला नको. तर त्यामुळं आपण चांगले विचार
आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले आपण पहिल्यांदा भारतीय शेवटला भारतीय, आणि शाळेतही अशी कसून प्रतिज्ञा घेतली जाते की भारत माझा देश आहे. तेवढं सगळं भारतीयत्व आपण जपूया, एकमेकाला सांभाळूया. मला वाटतं हीच बाबूजींची आठवण ठरेल. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.